आमची बहीण निर्माण झाली मित्र नवी मुंबईसाठी सुद्धा अजितदादाचं मोठं योगदान आहे. नवी मुंबई महानगरपालिका असेल त्यात त्यांनी खूप मोठी बजेटची तरतूद केली होती. आणि आमच्या आज 2 वर्षापूर्वी आम्ही एका चळवळीमध्ये दादांना बऱ्याचदा भेटलो. हे लातूर टेंभोर्णी जो महामार्ग आहे त्या महामार्गावर आमच्या लातूर धाराशिव भागातल्या रोडचं काम होत नव्हतं. तर आमच्याकडचे शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे त्यांच्या पक्षाचे त्यांच्या मार्फत आम्ही दादांकडून प्रयत्न करून आज तो रोड मार्गी लागलेला आहे. म्हणजे मी जरी नवी मुंबईत राहत असलो तर लातूरून येण्यासाठी चांगला रस्ता करायचं काम ह्या लोकनेत्याने केलं. अजितदादा म्हणजे एक अतिशय हमक्या स्पष्टोक्तार आणि खऱ्या अर्थानं दादा वसंतदादा पाटलाच्या नंतरचा जर तुम्ही दादा तयार झाला असेल महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ते म्हणजे अजितदादा एका अशा अतिशय पुरोगामी थोर नेत्याला आपण मोकलेलो आहोत. मित्र आज त्यांच्या कुटुंबावरती किंवा आपल्यावरतीच ते आपल्या घरातलाच माणूस गेलेला आहे. भविष्यामध्ये जर काही संकट आलं महाराष्ट्रावर तर अजितदादासारखा धमक्या माणूस असणं गरजेचं होतं. अजितदादाच्या जाण्यानं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, खास करून ग्रामीण महाराष्ट्राचं. कारण आपण शहरामध्ये काय तेवढ्या मोठ्या समस्या नसतात पण ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या समस्या असतात. अर्थमंत्री अनेक लोकनेता आपण गमावलो आहोत. तर मित्र अजितदादांना मी डोंगळे पाटील परिवारातर्फे व माझी संघटना आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असोसिएशन त्या संस्थेचा मी त्या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्या संघटनेच्या वतीनं मी अजितदादांना श्रद्धांजली वाहतो. एवढंच सांगतो.